फ्रेंड्स आजपासून आपण प्रकरण नंबर 5 ला सुरुवात करायचं, ज्याचं नाव आहे ठेवी। ठेवी हा शब्द कुठे ऐकला आहे का? तर हो मॅम, आपला झालेला आहे। ओके, ठेवीचा अर्थ झालेला आपला, ठेवीची व्याख्या झालेली आहे। का बरं आपल्यासारखी जनता ही बँकेत पैसे न ठेवता कंपन्यांमध्ये पैसा ठेवतात, त्याचप्रमाणे कोणकोणत्या माध्यमाद्वारे येणाऱ्या पैशांना कंपनी ठेव म्हणू शकत नाही, हे संपूर्ण बाबी आपल्या डिस्कशन करून झालेलं आहे। तो व्हिडिओ तुम्ही कुठे बघू शकता, तर लिंक मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही याच चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन कधी हा व्हिडिओ बघू शकता। मी तर सजेस्ट करेल की आधी ठेवी हा व्हिडिओ बघा, त्यानंतरच हा व्हिडिओ बघा, जेणेकरून आजचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला जास्त क्लिअर होईल। त्याचप्रमाणे आत्तापर्यंत जे झालेले आपले प्रकरण आहे SP OC इकॉनॉमिक सर्व सब्जेक्टचे, तेही तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन कधीही बघू शकता। जे स्टुडंट नवीन आहे त्यांच्याकरता ही इन्स्ट्रक्शन होती। ओके, सो आजचा आपला टॉपिक कोणता आहे, तर ठेवींची स्वीकृती। अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आजच्या या टॉपिकमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत। आजचा टॉपिक अत्यंत छोटा आहे, परंतु एक इम्पॉर्टंट असा पॉईंट आहे जे तुम्हाला समजून घेणे गरजेचं आहे। ठेवी हे चॅप्टर 12वीला आहे, त्याचप्रमाणे पुढे तुम्ही डीपली जेव्हा तुम्ही CA किंवा CS कराल त्या ठिकाणी तुम्ही डीपली हा चॅप्टर जे आहे एक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट या नावाने तुम्ही शिकाल। सो कोणती कंपनी जी आहे ठेवींचा स्वीकार करू शकते, म्हणजे सामान्य जनतेकडून ठेवी घेऊ शकते, याबद्दल आजच्या टॉपिकमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत। सो सुरुवात करूया आजच्या टॉपिकला। पण त्याही अगोदर मी प्रोफेसर निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम। फ्रेंड्स, तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तुम्ही मला टेलिग्रामवर पण फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सो बघा, ठेवीची स्वीकृती या ठिकाणी बघा, खालील कंपन्या वगळता म्हणजेच कोणत्या, तर बँकिंग कंपनी, ज्या कंपन्यांचा बँकिंग व्यवसाय नाही, ओके, म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी। त्याचप्रमाणे गृहकर्ज पुरवठा कंपनी, ज्याला आपण गृहकर्ज वित्तीय संस्था, म्हणजे ज्या कंपन्या घर बांधण्याकरता किंवा घर घेण्याकरिता लोन देतात त्यालाच म्हणतात हाऊसिंग फायनान्सिंग कंपनी। ओके, सो या तीन कंपन्या सोडून बाकीच्या ज्याही कंपन्या आहेत ती म्हणजेच खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी आणि पात्र कंपनी, ते बघूया आपण काय येते, आणि सरकारी कंपनी, म्हणजेच खाजगी, सार्वजनिक आणि सरकारी कंपनी यांना ठेवींचा स्वीकार करता येते। परंतु आता तुम्ही म्हणाल मॅडम, बँकिंग कंपनी म्हणजेच बँक, ते तर त्यांचं जे मेन कार्य आहे ते ठेवींचा स्वीकार करणे आणि कर्ज देणे, मग यांना का बरं असं म्हटलेलं आहे की खालील कंपन्या वगळता ठेवी स्वीकारणाऱ्या इतर कंपन्या, म्हणजेच बँकिंग कंपनी किंवा ज्या कंपन्यांचा बँकिंग व्यवसाय नाही, गृह कर्ज पुरवठा कंपनी, या कंपन्या का बरं ठेवी स्वीकारू शकत नाही, जेव्हा की प्रॅक्टिकली त्या रोज ठेवींचा स्वीकार करतात। ओके, हाच पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे। तर यस, बँक जे आहे ते रोजच्या ठेवींचा स्वीकार करतात, म्हणजे FD जे आहे लोक ना रोज पर्टिक्युलर बँकमध्ये, जसं सेंट्रल बँक आहे, युनियन बँक आहे, ठीक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, या ठिकाणी ओके प्रत्येक ब्रँचेसमध्ये रोजच्या 10 ते 20 FD जे आहेत ते येतच असतात। ओके, म्हणजे बँक जे आहे ते FD स्वीकारत असतात। FD म्हणजेच काय, तर फिक्स्ड डिपॉझिट, म्हणजे आपल्याकडे सपोज माझ्याकडे 10,000 रुपये आहे आणि मला 1 महिना त्याचा यूज करायचा नाही आहे, तर मी बँकेत तो 1 महिना ठेवू शकते। ओके, 1 महिन्यानंतर ते मी काढून घेऊ शकते। 1 महिना, 6 महिने, वर्षभर, ओके, कितीही महिन्याकरता आपण ठेवू शकतो आणि त्याच्यावर काय मिळेल मला, व्याज। ओके, तर त्याला म्हणतात FD। तर बँकिंग कंपनीचं कामच आहे, म्हणजे बँकेचं कामच आहे FD स्वीकारणे। या ठिकाणी असं का बरं म्हटलेलं आहे की बँकिंग कंपनी किंवा या 2 कंपन्या ठेवी स्वीकार करू शकत नाही, म्हणजेच वगळण्यात आलेल्या आहे। तर या ठिकाणी एक पॉईंट लक्षात ठेवा की जेही खाजगी कंपनी आहे, सार्वजनिक कंपनी आहे किंवा सरकारी कंपनी आहे, म्हणजे कुठलीही कंपनी असू द्या, जर तिला पैशाची गरज आहे तर वेगवेगळ्या माध्यमातून पैसे जे आहेत ते गोळा करत असते। आपण बघितलं, शेअर, राखीव निधी, बंधपत्रे, कर्ज रोखे, ठीक आहे। त्याचप्रमाणे ठेवींचं अल्पमुदतीकरता जर पैशाची गरज असेल, ओके, 1 वर्षाकरता
किंवा 36 महिन्याकरिता पैशाची गरज असेल तर काय करू शकतात, कंपनी ठेवींचा सुद्धा स्वीकार करू शकतात. परंतु आता जनतेकडून जर पैसा घ्यायचा आहे, ओके, किंवा ठेवींचा स्वीकार करायचा आहे किंवा म्हणजे जनतेकडून घ्यायचं आहे किंवा सभासदांकडून घ्यायचं आहे, तर सर्व भागधारकांची परमिशन घेणे गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर भागधारकांच्या सभेमध्ये विशेष ठराव संमत करणे हे गरजेचं आहे. परंतु बँकेत जर आपण गेलो आणि आज मला FD काढायची आहे, तर बँक अशी म्हणते का की आम्हाला विशेष ठराव संमत करायचा आहे त्यानंतरच आम्ही FD घेऊ? नाही, ते तुरंत पैसा घेतात आणि आपल्याला FD सर्टिफिकेट देतात. ओके, म्हणूनच या ठिकाणी यांना असं म्हटलेलं आहे की या ठेवींचा स्वीकार करू शकतात, त्यांचं मूळ काम तेच आहे. ओके, परंतु त्यांना हे जे नियम आहे कंपनी कायदा 2013 मधील कलम जे आहे 73 ते 76 मधले जे नियम आहे, त्याचप्रमाणे कंपनी ठेवी स्वीकृती नियम 2014 मधले नियम आहे, त्याचप्रमाणे ठेवी स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्देशित केलेल्या अधिकृत सूचना यातील तरतुदींची पूर्तता या बँकांना करण्याची गरज नाही, असा त्याचा अर्थ होतो. ओके, म्हणजेच बँकिंग कंपनीज, त्याचप्रमाणे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, त्याचप्रमाणे हाऊसिंग फायनान्शियल कंपनीज या ठेवी स्वीकारू शकतात, परंतु यांना कंपनी कायद्याचे किंवा इतर कायद्याचे नियम लागू होत नाही. क्लिअर? कारण कंपनी कायद्याचे जर नियम, जर अटी शर्ती या कंपन्यांना जर लागू केले तर खूप जास्त प्रॉब्लेम आहेत. काय, यांना रोजच्या ठेवी स्वीकाराव्या लागतात आणि रोज रिझोल्युशन पास करणं पॉसिबल नाही आहे. ओके, त्यामुळेच या उद्देशाने या कंपन्या वगळण्यात आलेल्या आहे हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचं क्लिअर झालं की बँकिंग कंपनी, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, हाऊसिंग फायनान्शियल कंपनी या काय करू शकतात, ठेवींचा स्वीकार करू शकतात, परंतु यांच्याकरिता नियम आणि अटी जे आहे कंपनी कायद्यामध्ये घालून दिलेल्या किंवा रिझर्व्ह बँकेने सूचित केलेल्या किंवा मग कंपनी ठेवी स्वीकृती नियम 2014च्या अटी लागू होत नाही. ओके, तर आता बघा कोणत्या कंपन्या आहे ज्या ठेवींचा स्वीकार करू शकतात. इथपर्यंत क्लिअर आहे तुमचं? ओके, आता बघा ठेवींची स्वीकृती ही कोण करू शकते. आता या ठिकाणी बघा सभासदांकडून कोणती कंपनी जी आहे ठेवी स्वीकारू शकते, तर खाजगी कंपनी जी आहे सभासदांकडून ठेवी स्वीकारू शकते, त्याचप्रमाणे संचालकांकडून ठेवी स्वीकारू शकते, त्याचप्रमाणे नातेवाईकांकडून ठेवी स्वीकारू शकते. ओके, आता फॉर एक्झाम्पल माझी आणि माझ्या हस्बंडची एक कंपनी आहे, प्रायव्हेट कंपनी आहे. ओके, आता माझ्या कंपनीमध्ये पैशाची गरज आहे आणि मी पैसा लावत आहे. ओके, म्हणजेच काय, तर सभासद स्वतः काय करत आहे, पैसे लावत आहे, म्हणजेच भागधारक म्हणू शकतो आपण या ठिकाणी किंवा सभासद आपण काय करू शकतो, पैसे लावू शकतो. ओके, परंतु खाजगी कंपनी ही जनतेकडून पैसे घेऊ शकत नाही. ओके, म्हणजे लोकांकडून पैसे घेऊ शकत नाही. त्यानंतर सार्वजनिक कंपनी, पात्र कंपनी शिवाय. आता सार्वजनिक कंपनीचे 2 पार्ट यांनी केलेले आहे. एक आहे सार्वजनिक कंपनी जी पात्र नसलेली आणि दुसरं आहे पात्र असलेली. या ठिकाणी बघा सार्वजनिक कंपनी पात्र कंपनी शिवाय म्हणजेच पात्र नसलेली कंपनी, ही जी कंपनी आहे ही काय करू शकते, ही सुद्धा या ठिकाणी बघा हे पात्र कंपनी सोडून याकडे थोडं दुर्लक्ष करूया आपण. सार्वजनिक कंपनी ही सभासद किंवा संचालकांकडून ठेवी स्वीकारू शकते. ओके, आता बघा पात्र सार्वजनिक कंपनी, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पात्र सार्वजनिक कंपनी, म्हणजेच ही पात्र सार्वजनिक कंपनी आता काय आहे हे बघूया. पात्र सार्वजनिक कंपनी ही दुसरी तिसरी कंपनी नसून ही सार्वजनिकच कंपनी आहे, परंतु जी सार्वजनिक कंपनी 2 अटींपैकी एका अटीची पूर्तता करत असेल तर तिला पात्र सार्वजनिक कंपनी अशी म्हटले जाते. आता ती अट म्हणजेच कोणती, तर बघा जिची निव्वळ मालमत्ता ही 100 कोटी कमी नाही, म्हणजेच काय, तर 100 कोटीपेक्षा जास्त आहे. आता निव्वळ मालमत्ता म्हणजेच काय, तुमच्या बुक्समध्ये फक्त निव्वळ किंमत, तिथे मिस्टेक आहे, तिथे निव्वळ मालमत्ता पाहिजे आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, त्या ठिकाणी करेक्शन करा. त्या ठिकाणी काढून दिलं आहे की एक कंपनी निव्वळ मालमत्ता ही कशा पद्धतीने काढत असते, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात नेटवर्थ. काय म्हणतात, नेटवर्थ. ओके, आता नेटवर्थ म्हणजेच काय, तर अगदी सोप्या भाषेत सांगते, माझ्याकडे 5 लाख एवढी संपत्ती आहे. ठीक आहे, माझ्या संपत्तीची जर टोटल केली तर त्याची किंमत 5 लाख रुपये येते, परंतु मला 2 लाख रुपये देणी आहे.
ओके, म्हणजे दुसऱ्यांचे द्यायचे आहे. म्हणजे 5 लाखमधून 2 लाख गेले म्हणजे 3 लाख ही माझी काय झाली, नेटवर्थ झाली. काय झाली, नेटवर्थ. अगदी सिंपल भाषेमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि तुमच्या पुस्तकामध्ये नेटवर्थ कशी काढली जाते म्हणजेच निव्वळ मालमत्ता ही कशी काढली जाते त्याचा फॉर्म्युला त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, तर अशी सार्वजनिक कंपनी जिची नेटवर्थ ही 100 कोटीपेक्षा जास्त आहे किंवा या ठिकाणी किंवा म्हटलं आहे, किंवा जिची वार्षिक उलाढाल म्हणजेच काय, तर टर्नओव्हर म्हणजेच काय, वस्तू किंवा सेवांची विक्री करून जी इन्कम कंपनी कमवत असते तिला म्हणतात उलाढाल, मीन्स टर्नओव्हर. तर तो टर्नओव्हर 500 कोटीपेक्षा कमी नाही म्हणजेच काय, तर 500 कोटीपेक्षा जास्त असेल. आता बघूया की अशी सार्वजनिक कंपनी जिची निव्वळ मालमत्ता म्हणजेच नेटवर्थ ही 100 कोटीपेक्षा जास्त असेल किंवा मग तिची वार्षिक उलाढाल ही 500 कोटीपेक्षा जास्त असेल. या दोनमधून एक अट जर सार्वजनिक कंपनी पूर्ण करत असेल आणि त्यासोबतच सभासदांच्या सभेमध्ये विशेष ठराव संमत करत असेल कशासंबंधीचा, ठेवी स्वीकारण्यासंबंधीचा, तर अशी सार्वजनिक कंपनी जिला आपण म्हणू शकतो पात्र सार्वजनिक कंपनी ती काय करू शकते, जनतेकडून ठेवी स्वीकारू शकते. तर अशा पद्धतीने कोणती कंपनी ही जनतेकडून ठेवीचा स्वीकार करू शकते, तर पात्र सार्वजनिक कंपनी. त्याचप्रमाणे सरकारी कंपनी ही जनतेकडून पैसे घेऊ शकते ठेवींच्या स्वरूपात, परंतु खाजगी कंपनी, त्याचप्रमाणे सार्वजनिक कंपनी, त्याचप्रमाणे पात्र सार्वजनिक कंपनी ही जनतेकडूनही घेऊ शकते, सभासदांकडून घेऊ शकते. ओके, सरकारी कंपनी ही फक्त जनतेकडून घेऊ शकते, परंतु जी खाजगी कंपनी आणि जी सार्वजनिक कंपनी आहे जी पात्र नाही ती काय करू शकते, फक्त आणि फक्त सभासद किंवा संचालकांकडून काय करू शकते, पैसे घेऊ शकते. सिंपल. आय होप की तुम्हाला कळलेलं असेल. परत एकदा आपण रिपीट करूया. ओके, काय काय बघितलं आपण बघा. बँकिंग कंपनी ज्या कंपन्यांचा बँकिंग व्यवसाय नाही, त्याचप्रमाणे गृहकर्ज पुरवठा कंपनी, यात मी गृहीत धरते की तुम्हाला हे सर्व माहिती आहे, आपलं झालेलं आहे ऑलरेडी. तर या ज्या कंपन्या यांचं मूळ काम ठेवींचा स्वीकार करणे आणि लोन देणे आहे. ओके, मेन कार्य काय आहे, ठेवींचा स्वीकार करणे. बँका ज्या रोज ठेवींचा स्वीकार करतात आणि कर्ज देतात, हे मेन काम आहे. मग यांना का बरं असं म्हटलं आहे की ठेवींचा स्वीकार करू शकत नाही, वगळण्यात का बरं आलेले आहे, तर याचा अर्थ असा होतो की या कंपन्यांना जे आहे कंपनी कायदा 2013चे जे रूल आहे 73 आणि 76 कलम लागू होत नाही. त्याचप्रमाणे कंपनी ठेवी स्वीकृती नियम 2014 मधला अटी लागू होत नाही. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे घालून दिलेले निर्देशित केलेल्या अधिकृत सूचना जे आहे या कंपन्यांना लागू होत नाही. म्हणजेच या फ्री काम करू शकतात, यांना कुठल्याही प्रकारचं रिझॉल्युशन ठराव जे आहे ते वेळोवेळी पास करायची गरज नाही. परंतु मात्र ज्याही खाजगी कंपन्या आहे किंवा सार्वजनिक कंपन्या आहे यांना जर आपल्या सभासदांकडून जर ठेवींचा स्वीकार करायचा असेल किंवा जनतेकडून ठेवींचा स्वीकार करायचा असेल, ओके, तर मात्र त्यांना विशेष ठराव संमत करावा लागतो. खाजगी कंपनी ही फक्त खाजगी कंपनी जी आहे ती फक्त आणि फक्त सभासदांकडून, नातेवाईकांकडून किंवा मग संचालकांकडून जे आहे काय करू शकते, ठेवी स्वीकारू शकते. ओके, तर माझ्याकडे पैसा नाही, माझी कंपनी आहे, तर मी नातेवाईकांकडून पैसा घेऊ शकते. ओके, हा त्याचा अर्थ आहे. परंतु जे सार्वजनिक कंपनी असेल आणि तिची निव्वळ मालमत्ता ही 100 कोटीच्या वर नसेल किंवा मग 500 कोटीपेक्षा टर्नओव्हर नसेल, तर अशी जी कंपनी आहे तिला पात्र नसलेली कंपनी म्हणतात. ओके, तर ही कंपनी काय करू शकत नाही, जनतेकडून ठेवी स्वीकारू शकत नाही, फक्त आणि फक्त सभासदांकडून किंवा संचालकांकडूनच ठेवी स्वीकारू शकते. परंतु अशी सार्वजनिक कंपनी जी या दोनपैकी एक जरी अट पूर्ण करत असेल तर आणि विशेष ठराव संमत करत असेल सभासदांच्या सभेमध्ये, तर अशी कंपनी जनतेकडून काय करू शकते, ठेवींचा स्वीकार करू शकते. ओके, त्याचप्रमाणे सरकारी कंपनीसुद्धा ठेवींचा स्वीकार करू शकते. आय होप की तुम्हाला पॉईंट जो आहे तो क्लिअर झालेला असेल. सो अशा पद्धतीने आजचा आपला टॉपिक इथे संपलेला आहे. काही डाऊट असेल, कन्फ्युजन असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ओके, सो परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत राहा निशा अकॅडमी. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.